नमस्कार, मी तुमचा ज्योतिष मित्र श्री शास्त्र या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। आज दिनांक 24 डिसेंबर 2025। आज चंद्राचे भ्रमण हे धनिष्ठा नक्षत्रातून आहे। धनिष्ठा नक्षत्र हे मंगळाचे नक्षत्र आहे। तर आज कोणाला धनलाभ होणार आणि कोणाला सावध राहावे लागणार, चला तर मग पाहूया सर्व 27 नक्षत्रांचा दैनिक फलादेश, म्हणजेच 27 नक्षत्रांचे दैनिक भविष्य। अश्विनी नक्षत्र, आजचा दिवस संघर्ष असू शकतो। शनी आणि गुरु तुमच्यासाठी थोडे त्रासदायक आज ठरणार आहेत। कामात अडथळे येऊ शकतात। हितशत्रू सक्रिय राहतील, त्यामुळे गुप्त गोष्टी कोणाकडे सांगू नका। कोणाशीही सर्व गोष्टी बोलू नका। वादापासून दूर राहण्याचे हिताचे ठरेल। संयम राखा, वादात पडू नका। आजसाठी तुम्हाला उपाय आहे गणपतीला खोबरे आणि खडीसाखर वाहावी। आजसाठी दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी 40%। भरणी नक्षत्र, चंद्राचे बळ आज तुम्हाला संरक्षण देणार आहे। शनी तुमची जुनी कामे मार्गी लावू शकतो। आर्थिक स्थिती आज सुधारण्यासाठी चांगला दिवस आहे। कुटुंबात आनंदाचे निश्चित वातावरण असेल। सुरक्षित आणि समाधानाचा आज तुमचाच दिवस आहे। आजसाठी उपाय आहे देवी लक्ष्मीला मोगऱ्याचे अत्तर वाहावे। आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%। कृतिका नक्षत्र, आजचा दिवस थोडा कष्टाचाच आहे। कामात अचानक बदल किंवा विलंब होऊ शकतो। रवी आणि शुक्र तुमच्या सोबत जरी असले तरी तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। आरोग्याची काळजी घ्या। वाहन चालवताना घाई करू नका। मन एक केंद्रित करून वाहन चालवा। शक्यतो गाडी चालवताना फोनवर बोलू नका। सावध रहा, घाई नको। आजसाठी उपाय आहे सूर्याला तांब्याच्या कलशमधून अर्घ्य द्यावे आणि सूर्योदयाच्या आधी उठून सूर्याला नमस्कार करावा। आज दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी फक्त 35%। रोहिणी नक्षत्र, आजचा दिवस प्रचंड धनलाभ देणारा आहे। शनी आणि गुरु तुमच्यासाठी अतिशय उत्तम फळ देण्यासाठी आहेत। आज चंद्र सुद्धा तुमच्यासाठी खूप शुभ फल देऊ शकतो। गुंतवणुकीमधून मोठा फायदा मिळू शकतो। शेअर संबंधित आज काही व्यवहार करायचे असतात, निश्चित बघणे गरजेचे आहे। व्यावसायिक संधी आज चालून येऊ शकतात। आर्थिक भाग्योदयाचा आज सुवर्ण योग आहे। आजसाठी उपाय आहे गाईला कच्चे दूध आणि भात खाऊ घालावा। त्यामध्ये मीठ टाकू नये, काळजी घ्या। आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%। आज तुमचाच दिवस आहे। मृग नक्षत्र, आज चंद्र तुमच्यासाठी उत्तम फल देणारा असला तरी थोडे मन विचलित करू शकतो। मंगळ हा तुम्हाला संपत्ती कारक आहे। आर्थिक आवक तुम्हाला चांगली असेल। काम करा तर फळ मिळेल। महत्वाचे निर्णय आज दुपारी 1 नंतर घेतल्यास उत्तम राहतील। विचारांवर ताबा ठेवा, यश 100% तुमचेच असेल। आजसाठी उपाय आहे मारुतीला शेंदूर वाहावा। आणि आजसाठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे 60%। आद्रा नक्षत्र, आज नशीब 100% तुम्हाला साथ देण्यासाठी तयार आहे। राहू आणि शनी तुमच्यासाठी आज उत्तम फल देणार आहेत। जुन्या मित्रांकडून आज मदत लाभू शकते। सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते। अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात। नवीन गुंतवणूक करण्यास हरकत नाही। हरवलेल्या वस्तू देखील आज सापडू शकतात। फिरण्याचा सुद्धा योग आहे। आज भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला लाभेल। आजसाठी उपाय आहे महादेवाला बेलाचे पान वाहावे। आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी 95%। आज तुमचाच दिवस आहे। पुनर्वसू नक्षत्र, गुरु स्वतःच्या नक्षत्रात असला म्हणून काय झाले, चंद्र देखील तुमच्यासाठी शुभ फल देण्यामध्ये उत्तम आहे। आज नवीन नाती जोडली जाऊ शकतात। सामाजिक कार्यामध्ये निश्चित तुम्हाला यश मिळू शकते। घरातील वरिष्ठांचे मार्गदर्शन आज मोलाचे ठरेल, त्यामुळे आई वडिलांचे आणि आजोबांचे निश्चित ऐका। प्रवासाची योग आहेत। आपल्या घरातील मोठ्या लोकांचे आज आशीर्वाद घेणे तुमच्यासाठी फलदायी ठरेल। आजसाठी उपाय आहे कपाळावर हळदीचा टिळा लावावा किंवा हळदीच्या झाडाचे दर्शन घ्यावे। आजच्या दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी 85%। पुष्य नक्षत्र, आजचा दिवस तुमच्यासाठी हा प्रतिकूल आहे। चंद्र तुमच्यासाठी शुभ फल देण्यामध्ये असमर्थ आहे। मनावर नियंत्रण ठेवा। शारीरिक इजा आणि मानसिक क्लेश तुम्हाला जाणवू शकतो। शनी देखील तुम्हाला मोठी संकटे निर्माण करू शकतो।
नुकसान होण्याची शक्यता आहे. सावधगिरी निश्चित बाळगा. सावधगिरी गरजेची आहे. आज संपूर्ण शांत राहणे योग्य राहील. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, शनीला मोहरीचे तेल अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे फक्त 20%. त्यामुळे काळजी घ्या. शक्य झाल्यास पिंपळाचे झाडाचे देखील दर्शन घ्या. अश्लेषा नक्षत्र, तुमच्या कष्टांचे आज चीज होणार आहे. बुध तुमच्यासाठी उत्तम फळ देणार आहे. बुद्धीची साथ तुम्हाला आणि व्यापाराची संगड तुम्हाला आज लाभणार आहे. प्रलंबित कामे बुद्धीच्या जोरावर पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थी वर्गांसाठी आजचा दिवस खूप उत्तम आहे. आज स्पर्धेमध्ये यश निश्चित मिळेल. प्रयत्नांना आज कल्पनेची जोड मिळू शकते. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, गणपतीची उपासना करावी आणि आजसाठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे 88%. मघा नक्षत्र, आज विरोधक सक्रिय राहतील. शनी आणि चंद्राची स्थिती तुम्हाला तणाव देऊ शकते. जुन्या वादातून त्रास संभवू शकतो. कोणालाही जामीन राहू नका, उधारी देऊ नका. कोणाकडेही आज उसने पैसे देखील मागू नका. सावधगिरी बाळगा. शत्रूवर विजय मिळवणे आज गरजेचे राहील. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, गणपती अथर्वशीर्षचे पठण करावे आणि आज दिवसाची शुभता आहे 42%. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, केतू आज तुमच्या नक्षत्रात असला तरी चंद्राची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. कुटुंबात प्रलंबित प्रश्न सुटू शकतात. आरोग्यात चांगली सुधारणा दिसू शकते. सुरक्षित आणि आनंदाचा दिवस, त्यामुळे अडचण खास काही नाही. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, देवी आईला पांढरी मिठाई वाहावी, म्हणजेच आपल्या कुलदेवतेला पांढरी मिठाई अर्पण करावी. आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, आजचा दिवस कष्टाचाच आहे. कामाच्या ठिकाणी बदल जाणवू शकतो. रवी तुम्हाला अधिकाराचा वापर करण्यास भाग पाडू शकतो, परंतु तो तुमचे नुकसानही करू शकतो. त्यामुळे कुठे अधिकार गाजवताना काळजी घ्या. महत्वाच्या कामामध्ये आज विलंब जाणवू शकतो. संयम हाच यशाचा खरा मंत्र, हे लक्षात ठेवा. आजसाठी उपाय आहे, गरिबांना गहू दान करू शकतात आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 32%. आज थोडी काळजी घ्या. हस्त नक्षत्र, आज नशिबाचे दार उघडतील. आर्थिक व्यवहारात मोठा लाभ होईल. शनी आणि बुध तुमच्यासाठी शुभ आहेत. नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभाचा सुयोग आहे. आजसाठी उपाय आहे, आईचा आशीर्वाद घेऊन चांदीची वस्तू जवळ ठेवावी आणि आजच्या दिवसाची शुभता आहे 90%. चित्रा नक्षत्र, चंद्र आज तुमच्यासाठी शुभ फल देणारा आहे, पण कामाचा ताण थोडा जाणवू शकतो. मंगळ हा तुमच्यासाठी संपत्तीकारक ठरू शकतो. त्यामुळे जमिनीचे व्यवहार व स्थावर मालमत्ते संबंधित काही निर्णय घ्यायचे असल्यास व्यवस्थित विचार करून घेऊ शकतात. आज थोडासा रागावर मात्र नियंत्रण ठेवा, कारण स्थावर मालमत्तेमध्ये काही मतभेद असल्यास रागावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे. अन्यथा कामे बिघडू शकतात. मेहनत करा, फळ निश्चित मिळेल. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, गाईला बुंदीचे लाडू खाऊ घालावेत आणि आजच्या दिवसाची शुभता आहे 65%. स्वाती नक्षत्र, आजचा दिवस सर्वोत्तम आहे. राहू तुम्हाला शुभ फळ देऊ शकतो आणि शिवाय चंद्राचीही तुम्हाला योग्य ती साथ आहे. प्रलंबित कामे आज निश्चित पूर्ण होईल. बाहेर गावी जाण्याची संधी आहे. दूर गावी जाण्याचे योग येऊ शकतात. प्रवास होऊ शकतो. लांबच्या प्रवासाला आज सुरुवात करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आज नशिबाचा 100% तुम्हाला पाठिंबा असेलच. आजसाठी उपाय आहे, पक्ष्यांना तांदूळ खाऊ घालावे आणि आजसाठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे 95%. विशाखा नक्षत्र, मित्र आणि नातेवाईकांचे आज तुम्हाला उत्तम सहकार्य मिळू शकते. गुरु तुमच्यासाठी आज आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगली फळे देऊ शकतो. नोकरीमध्ये बदल करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी आज सुवर्ण संधी. सहकार्यातून प्रगतीचे दारे नक्कीच उघडतील. काळजी करू नका. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, पिवळ्या वस्त्राचे दान करा किंवा पिवळा रुमाल जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 86%. अनुराधा नक्षत्र, आज अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. शनी तुमच्यासाठी काही अडचणी निर्माण करू शकतो.
आणि चंद्रही त्यामुळे थोडासा तुम्हाला विचलित करू शकतो. शारीरिक इजा होऊ शकते. मन स्थिर ठेवा. मोठे वाद टाळा आणि कोणताही व्यवहार आज करू नका. सतर्क राहा, जोखीम नको. आजसाठी उपाय आहे, शनी चालिसेचे पठण करा आणि शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आजच्या दिवसाची शुभता आहे 20%. त्यामुळे आज मारुतीचे दर्शन करून निश्चित बाहेर पडा. त्याशिवाय कोणतेही काम करू नका. ज्येष्ठा नक्षत्र. तुमच्या बुद्धीची आणि चातुर्याचा आज निश्चित गौरव होऊ शकतो. तुमच्यासाठी बुध आज योग्य फलदायी आहे. व्यापारामध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन करार करू शकतात. आज मोठ्या ठिकाणी व्यापारामध्ये तुम्ही फायदा मिळवू शकतात. साधनेतून सिद्धी मिळेल निश्चितता आहे. आजसाठी उपाय आहे, तुळशीला पाणी घालावे व 11 प्रदक्षिणा घालाव्या. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 89%. मूळ नक्षत्र. रवी आणि शुक्र हे तुमच्यासाठी शुभ जरी असले तरी चंद्र तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतो. विनाकारण होणारी जोखीम पत्करू नका. शांतता ठेवा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. वाणीवरती नियंत्रण आज गरजेचे आहे. वाद टाळा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजसाठी उपाय आहे, महादेवाला काळे तीळ अर्पण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. पूर्वाषाढा नक्षत्र. मंगळ तुमच्याच नक्षत्रातून असल्यामुळे आणि शिवाय चंद्र त्याला साथ देत असल्यामुळे व्यापार व नवीन व्यवसाय करण्याची आज सुवर्ण संधी. कोणतेही नवीन काम करण्यासाठी आज घाबरू नका. निश्चित तुम्ही नवीन काम आज सुरू करू शकता. भावंडांचे तुम्हाला आज सहकार्य मिळेल. प्रलंबित असलेले जमिनीचे प्रश्न आज सुटू शकतात. शौर्याने मिळवाल प्रत्येक गोष्ट, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे शौर्य गरजेचे आहे, परंतु अहंकार नाही. आजसाठी उपाय आहे, हनुमानाला गुळ व फुटाणे व्हावे. आणि आजच्या दिवसाची शुभता आहे 82%. उत्तराषाढा नक्षत्र. आजचा दिवस संघर्ष जाणवू शकतो. कामात अचानक अडचणी येऊ शकतात आणि कामात बदल देखील होऊ शकतो. रवी आज तुम्हाला अधिकार पदावर नेण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र तुम्हाला अहंकार जाणवला नाही पाहिजे. अहंकारावर आज तुम्ही थोडासा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रवास करताना काळजी घ्या. शांत राहा. घाईने निर्णय घेऊ नका. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, सूर्याष्टक वाचा आणि लाल रंगाचे फूल हे रवीला अर्पण करा. आजच्या दिवसाची शुभता आहे 35%. श्रवण नक्षत्र. आज नशिबाचे दार उघडतील. चंद्र तुमच्यासाठी संपत्तीदायक ठरू शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. गुरु तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये यश देईल आणि मोठे संकट असल्यास त्यातून योग्य ते मार्ग पण देईल. आज आनंदाचा दिवस आहे. आर्थिक वृद्धी आणि सुखाचा अनुभव तुम्हाला आज बघावयास मिळेल. आजसाठी उपाय आहे, गाईला पालक खाऊ घालावी. आणि आजचा दिवसाची शुभता तुमच्यासाठी आहे 92%. आजचा दिवस तुमचाच आहे. धनिष्ठा नक्षत्र. आज चंद्र हा तुमच्याच नक्षत्रात आहे. त्यामुळे मन थोडे संवेदनशील राहील. शनी आणि मंगळाचे बळ तुम्हाला आज मिळते आहे. संकटातून तुम्ही निश्चित बाहेर येत आहात. नवीन कामाचे नियोजन करण्यास कोणतीही हरकत नाही. आज यशस्वी होणे हे तुम्हाला आशीर्वाद स्वरूप आहे. आत्मचिंतन करा आणि स्वप्ने निश्चित बघा. तुमची स्वप्ने पूर्ण होतील. आजसाठी उपाय आहे, गणपतीला सुपारी अर्पण करावी. आणि आजसाठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे 65%. शततारका नक्षत्र. राहू हा तुमच्याच नक्षत्रातून जात आहे. शिवाय चंद्र तुमच्यासाठी चांगला फलदायी आहे. त्यामुळे जुन्या मित्रांना भेटण्याची आज सुवर्ण संधी. प्रवास होऊ शकतो. आज फिरायला बिनधास्त जाऊ शकतात. आज मनाचा आनंद घेण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आज भाग्योदयाचा सुखद अनुभव तुम्हाला लाभेल. आजसाठी उपाय आहे, पक्ष्यांना नक्कीच बाजरी टाकावी. आणि आजच्या दिवसाची तुम्हाला शुभता आहे 95%. आज तुमचाच दिवस आहे. पूर्व भाद्रपदा नक्षत्र. शनी आणि गुरु हे तुमच्यासाठी शुभ असले आणि चंद्र देखील तुमच्यासाठी शुभ आहे. त्यामुळे विचार करा, सर्व ग्रहांची परिस्थिती आज तुम्हाला अनुकूल आहे. वरिष्ठांकडून आज चांगले सहकार्य मिळू शकते. कष्टाचे फळ आज सायंकाळपर्यंत निश्चित तुम्हाला मिळणारच आहे. आजचा दिवस उत्तम आहे. सहकार्यातून तुम्ही आज निश्चित विजय मिळवू शकता. आजसाठी उपाय आहे,
शनी स्तोत्राचे पठण करावे आणि आजच्या दिवसाची शुभता तुमच्यासाठी आहे 85%. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज अत्यंत सावध राहणे गरजेचे राहील. आजचा दिवस अतिशय कष्टदायक ठरू शकतो. शनी आणि चंद्र हे दोघेही तुम्हाला आज त्रास देऊ शकतात. मानसिकता आज थोडी विचलित करू शकते. वाद टाळा, तब्येतीची काळजी घ्या, मनावर नियंत्रण ठेवा. महत्वाचे करार आज करू नका. कोणत्याही महत्वाच्या कामांना आज निश्चित सुट्टी द्यावी. आज जोखीम नको, सतर्कता हवी आहे. आजसाठी उपाय आहे महामृत्युंजय मंत्राचा 11 वेळेस जप करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे तुम्हाला फक्त 15%. त्यामुळे काळजी घ्या आणि महादेवाचीही उपासना करावी. रेवती नक्षत्र तुमच्या बुद्धीने तुम्ही अशक्य कामे आज सहज पूर्ण करू शकता. चंद्र हा तुमच्यासाठी खूप फलदायी ठरू शकतो. आर्थिक गुंतवणूक करण्यास हरकत नाही, पण बुद्धीचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. अयोग्य नाही, पुन्हा सांगतो, बुद्धीचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. धार्मिक कार्यामध्ये आज रुची वाढू शकते. प्रयत्नांना आज कष्टाची जोड आहे आणि फळ तर निश्चित मिळेलच. आजसाठी तुम्हाला उपाय आहे विष्णू सहस्रनाम आणि तुळशीला पाणी घाला किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकून ते पाणी प्यावे. आजसाठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे 88%. तर हा होता 24 डिसेंबर 2025 चा 26 तर 27 नक्षत्रांचा अचूक असा दैनिक नक्षत्र फलादेश किंवा दैनिक नक्षत्र भविष्य. ग्रहांची ही स्थिती तुमच्या जीवनावर सकारात्मक बदल घेऊन येऊ ही सदिच्छा. तुम्हाला ही माहिती आवडलेली असल्यास श्री शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या आत्तेष्टांना शेअर करायला देखील विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नव्या फलादेशासह. धन्यवाद. शुभम भवतु.